येस, स्वागत आहे. आज आपल्या इथे पंचायत समितीला झरी गावचे उपसरपंच सचिन पाटील आले आहेत. गावामध्ये जे विकासाचे कामं चालू आहेत त्या कामामध्ये काही गैरवर्तणूक आणि अनियमितता आढळल्यामुळे त्यांनी आज BDO येथे ऑफिसला येऊन BDOला निवेदन दिलं आहे. तर त्यांच्याकडून जाऊन घेऊया. सर नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर. काय आपलं गावाबद्दल विकास कामाबद्दल काय आपण BDOला निवेदन दिलात? गोविंद वरकड म्हणून हा ग्रामसेवक असून आमच्या गावी तो स्वतःच निर्णय घेत आहे की बॉडी काही करू शकत नाही आणि स्वतःच परस्पर ठराव पास करणे, बॉडीला न विचारणे, परस्पर बिल काढून घेणे, कुठलीच माहिती उपसरपंच किंवा सदस्यांना न देणे, मनमानी कारभाराने चालत असल्यामुळे त्याला कंटाळून आम्ही BDO साहेबाला आज निवेदन देण्यात आलेलं आहे. आणि गोरगरिबाचे कामं बिलकुल घरपट्टी म्हणा, आतूनात नमुना नंबर 8 पाहिजे असेल तर घरपट्टी घ्या, नाहीतर नमुना नंबर 8 देऊ शकणार तुम्हाला, असं उद्धट भाषा त्यांची चालू असून आणि वारंवार फोन लावलं तर सुद्धा फोन उचलत नाहीत. BDO साहेबाचा देखील फोन उचलत नाहीत. माझी एवढी मस्ती आलेली आहे अशा ग्रामसेवकांना. तात्काळ निलंबित करा, अन्यथा कारवाई करा. याच्यातून आमची. तर अधिकाऱ्याने तुम्ही निवेदन दिलात, अधिकाऱ्याने जर ॲक्शन घेतली नाही तर पुढचं पाऊल काय आहे? अधिकाऱ्यांना, BDO साहेबांना, CO मॅडमना आणि कलेक्टर साहेबांना, आयुक्त साहेबांना मी पत्र लिहिलेले आहे आणि तात्काळ कारवाई न केल्यास अमर उपोषण या पंचायत समितीच्या समोर माझं राहील. तर अशा प्रकारे झरीचे उपसरपंच सचिन पाटील यांनी आपल्या प्रशासनालाच आव्हान दिलेले आहे की जर समजा त्या ग्रामसेवकाची जर बदली झाली नाही तर अमर उपोषण करण्याचा इशारा दिलेला आहे. दैनिक चालू वार्ता, संतोष मंदरने, देगलूर.